ज्या दिवशी उपवास असला किंवा नसलाही तरी साबुदाणा खिचडी आमच्याकडे ऑल टाईम फेवरेट असते. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आलूचे साल इथे मी काढून घेतले, त्याला कट करून घेतलं. नंतर त्याला प्लास्टिक जारमध्ये काढून आलू स्वच्छ पाण्याने 2 ते 3दा धुवून घेतले आणि स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिले. नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे शेंगदाणे घेतले, त्याला थोडं दरदरा बारीक करून घेतलं. साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवला होता. नंतर त्यात शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं. त्यात काळं मीठ, थोडं तिखट, चिमूटभर साखर हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आमच्याकडे उपवासाला काळे मीठ वापरले जाते. तुमच्याकडे कोणते वापरतात कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर कढईत तेल टाकून जिरा, हिरवी मिरच, आलू, कढीपत्ता टाकून व्यवस्थित परतून घेतलं आणि 2 मिनिटे झाकून ठेवलं. आलूचा कलर थोडा लालसर झाला की त्यात साबुदाणा टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे झाकून ठेवलं. साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की साबुदाणा प्लेटमध्ये काढून घेतला. इथे आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.